नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. मालगाव तलाठी कार्यालयात अधिकारी कर्मचारी गैरहजर, महापुरुषांचे फोटो व भारतीय संविधानाचा अभाव, संविधान रक्षक पॅन्थर सेनेची संतप्त प्रतिक्रिया. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील मालगाव येथील तलाठी कार्यालयाला भेट दिल्यानंतर धक्कादायक परिस्थिती समोर आल्याचा दावा संविधान रक्षक पॅन्थर सेनेने केला आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार कार्यालयात भेट दिली असता तलाठी, ग्रामविकास अधिकारी तसेच इतर कोणतेही अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नव्हते. नागरिकांना आवश्यक शासकीय कामांसाठी वारंवार कार्यालयात येऊनही कोणतीही सेवा मिळत नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे, असा आरोप करण्यात आला आहे. कार्यालयात चौकशी केली असता संबंधित कर्मचारी निवडणुकीच्या कामानिमित्त बाहेर गेल्याचे सांगण्यात आले. मात्र कार्यालयात कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्याने नागरिकांना ताटकळत थांबावे लागत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. याशिवाय तलाठी व ग्रामविकास अधिकारी यांच्या कार्यालयात भारतीय संविधानाची प्रत किंवा राष्ट्रपुरुष, समाज सुधारक व महापुरुषांचे फोटो नसल्याचेही संघटनेनं म्हटलं आहे. मात्र धार्मिक स्वरूपाचे फोटो लावण्यात आल्याचा दावा करत हे शासकीय कार्यालयांच्या तटस्थतेला बाधा आणणारे असल्याची टीका करण्यात आली आहे. संविधान रक्षक पॅन्थर सेनेनं आरोप केला आहे की वारंवार विचारणा करूनही समाधानकारक उत्तरे देण्यात आली नाहीत. तसेच महापुरुषांचे फोटो आणि भारतीय संविधान जाणीवपूर्वक न लावल्याचा गंभीर आरोपही संघटनेनं केला आहे. या प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित तलाठी व ग्रामसेवक यांच्यावर कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी. तसे नियमभंग आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करून निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी संविधान रक्षक पॅन्थर सेनेनं केली आहे. हिरकणी न्यूज करिता मुख्य संपादक डॉक्टर गणेश वायकर.